ठाणे रिंग मेट्रो विकासाचा मार्ग की आर्थिक पर्यावरणीय भार? ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो अर्थात TIRM प्रकल्पावर काही तज्ज्ञ आणि नागरिक संघटनांनी आक्षेप नोंदविलेत. सुमारे 29 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 22 स्थानकांची योजना असून अंदाजित खर्च 12,200 कोटी रुपये इतका आहे. मात्र सिटीजन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकल्पाच्या व्यवहार्यता, पर्यावरणीय परिणाम आणि आर्थिक शाश्वततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. या पत्रकार परिषदेत नगर रचनाकार, लेखिका आणि वास्तुशारद सुलक्षणा महाजन, वकील आणि नगर नियोजन तज्ज्ञ हेमा रमाणी तसेच पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर नागेश टेकडे यांनी प्रकल्पातील प्रवासी संख्येचे अंदाज वास्तवाशी जुळत नसल्याचा दावा केला. तसेच मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांवर परिणाम होण्याची शक्यता आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली. याशिवाय मेट्रोऐवजी बस, रॅपिड ट्रान्झिट, उपनगरी रेल्वे सुधारणा आणि विद्यमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासारखे पर्याय देखील विचारात घेण्याची गरज असल्याचं मत मांडण्यात आले. दरम्यान ठाण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी रिंग मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय आहे की नाही यावर आता चर्चा सुरू झाली. ठाणेकरांनो, याबाबत तुमचं मत काय? रिंग मेट्रो हवी की पर्यायी उपाय? माझ्या मते त्रुटी सगळ्यात महत्त्वाची आहे की लोकांना विश्वासात न घेता, माहिती न देता घाईघाईने ह्याचं बांधकाम सुरू केलं आहे. त्यामुळे सर्वात आधी मेट्रो 4 प्रकल्प पूर्ण झाल्यावर मग ह्याच्याबद्दल विचार करावा अशी आमची मागणी आहे. दुसरं आहे स्टेशनमधच्या जवळचं जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रचंड हाल लोकांचे होणार आहेत, प्रवाशांचे होणार आहेत. रोज 6 ते 7 लाख लोक आपल्या स्टेशनमधनं जातात येतात. कळवा मुंब्राचेही लोक येतात, चरईमधनं येतात, चेंदणीमधनं येतात, नौपाडा, संपूर्ण पश्चिम भागातनं, पाचपाखाडीतनं येतात. हे सगळे लोक त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोचायला प्रचंड अडचण येणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा जो 200 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 20 मीटर म्हणजे 6 मजली खोल खड्डा करायला लागणार आहे. तो खड्डा पाण्याने भरण्याची, कारण तो खाडीजवळ आहे, खाडीचं पाणी येईल. खालनं नद्या माहिती नाही, गुप्त नाले असतात, पावसाळ्यामध्ये सगळे जिवंत होतात, पाणी भरतं. आणि दुसरं म्हणजे ह्याच खड्ड्यामधनं दोन्ही बाजूला TBM मशीन म्हणजे टनेल बोरिंग मशीन इथनं ऑपरेट होणार आहेत. म्हणजे एकदा तुम्ही बोगदे खणायला लागलात आणि ह्याच्यात पाणी भरलं तर संपूर्ण बोगद्यांमध्ये पाणी भरेल. आणि हे बोगदे जमिनीच्या खालनं जात आहेत आणि ते इमारतींच्या खालनं जात आहेत. इमारतींना पण धोका होऊ शकतो. आणि हे सगळं करण्याच्या आधी आत्ताचे घातलेले नळ, पाण्याचे, सुएजचे, पाऊस पाण्याचे, ह्यांचं काय होणार? ते आधी हलवल्याशिवाय. इलेक्ट्रिकच्या केबल हलवायला पाहिजेत, रेल्वेचं स्टेशन, रेल्वेचं बुकिंग ऑफिस हलवायला पाहिजे, ST स्टँडचा पूर्ण एरिया त्यांनी अर्धा खड्ड्याने भरणार आहे. ह्याच्याशिवाय त्याच्या भोवती मालमोटारीमधनं जो मालबा निघणार आहे, खड्ड्यातनं दगड, माती, विटा निघणार आहे, त्या 1 लाख क्युबिक मीटर असणार आहेत एका खड्ड्यातनं. आणि शिवाय टनेलमधनं येणारा रोज येईल तो सगळा मलबा नेऊन कुठे टाकणार आहेत? का आपल्या खाडीत टाकणार आहेत? म्हणजे खाडी बंद करणार आहेत का, की दूर नेणार आहेत? आणि दूर न्यायचा असेल तर माल मोटारीचा केवढा खर्च लागतो दर किलोमीटरला? म्हणजे हा सगळा खर्च धरला आहे का? याच्याशिवाय साधारण 200 ते 300 इमारती ह्या टनेलवरती असणार आहेत, स्टेशनच्या भोवती असणार आहेत. लोकांच्या वस्त्या आहेत, धर्मवीर नगर आहे, इतर वस्त्या आहेत, इतर मार्गसुद्धा काही झोपडपट्ट्यातनं जात आहेत किंवा अनधिकृत वस्त्यातनं. त्या पाडल्याशिवाय, त्यांना पर्यायी घरं दिल्याशिवाय हा मार्ग कसा करणार आहेत? ह्याचे नुसते उल्लेख रिपोर्टमध्ये आहेत की हे सगळे प्रश्न आहेत, आम्हाला माहिती आहे. सोडवणार कसे? त्याला पैसे किती लागणार? त्याला किती वेळ लागणार? लोकांना किती त्रास होईल त्याचा? ह्याच्याबद्दल इंजिनियर्सनी इंजिनियर्सचं काम केलं आहे. समाजाचा विचार करणं हे समाजाचं काम आहे. आपला विचार करणं नागरिकांचं काम आहे. पाणी पावसाचा विचार करणं हा हायड्रोलॉजिस्टचं काम आहे.
बांधकाम करणारे वेगळे इंजिनियर आहेत, खड्डा खणणारे वेगळे आहेत, मालट्रक वाहून नेणारे वेगळे आहेत. एवढ्या प्रकारच्या लोक आणि कामगार या खड्ड्यांमध्ये रोज हजारो कामगार, हजारो नाही तरी शेकडो कामगार उतरतील. त्याच्यामधनं ते TBM मशीनला रोज डिझेल लागेल, रोज ऊर्जा लागेल, त्याची खणणी लागेल. ह्याचं सगळ्याचं पोल्युशन किती होईल, पाण्याचं पोल्युशन किती होईल. मग मला तर मी सहज विचारलं कृत्रिम बुद्धिमत्तेला की या खड्ड्यामध्ये पाणी तरी किती साठू शकतं. मला हिशोब करायला वेळ नव्हता. आणि मग मासुंदा तलावात किती पाणी आहे, तर त्यांनी हिशोब करून सांगितलं मासुंदा तलावात 1,00,000 क्युबिक मीटर पाणी आहे आणि या खड्ड्यामध्ये पण तेवढंच पाणी असेल. म्हणजे मग खड्ड्यातलं पाणी उपसून जरी आपण मासुंदा तलावात अर्धा किलोमीटर लांब नेऊन टाकलं पाईपानी, तर तिकडनं पण ओव्हरफ्लो होईल. म्हणजे काय करतोय काय आपण. हा विचार इंजिनियरनी केलाय का, या विचार हायड्रोलॉजिस्टनी केलाय का, पाण्याचा विचार केलाय का. पाऊस किती पडतो ठाण्यामध्ये रोज आपल्याला माहिती आहे. कधी कधी 10-10 इंच पाऊस पडतो 24 तासामध्ये. आणि मग कोणाला आपल्याला किती खड्ड्यामधनं कुठे जाऊ. आणि हे अपघाताला, डिझास्टरला आमंत्रण देणार आहोत का आपण, ह्याचा विचार करायला पाहिजे. इंजिनिअरिंग हा वेगळी शाखा आहे, ते लोक हा विचार नाही करत. त्याच्यासाठी हे सगळ्या प्रकारचे लोक एकत्र बसलेत का, वेगवेगळ्या संस्था एकत्र आल्या आहेत का, ठाणे महानगरपालिका, जीवन प्राधिकरण, MSEB, त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे लोक. कारण सुरक्षा व्यवस्था रोजची प्रश्न होईल. लोकांना जायला जागा नसेल आणि लोकांनी अडचण केल्या तिथे तर अजूनच पंचायत होईल. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. सतत सुरक्षा रक्षक लागतील. त्या पाण्यात कोणी पडलं तर जीवरक्षक लागतील. म्हणजे म्हणजे मला तर रात्री झोप येईनाशी होते. मी विचार करायला लागले. आणि सॅटिसचं काय होईल. मॅडम, तुम्ही रचना विभागमध्ये होते ठाणे महानगरपालिका काही वर्ष. तुमच्या टायमाला नगररचना कसा होता आणि आता हे प्लॅन करताना तुम्हाला बोलवले होते का? नाही, मला सांगितलं मी सुरुवातीला तसंच. मला वाटलं 2000 साली मी एवढा अभ्यास करून सगळ्या डिपार्टमेंटला कळवलं होतं की हे खूप अवघड आहे. आणि त्यावेळी गोखले रोडवरनं पुलावरनं मेट्रो येणार होती. तर त्याचे डिटेल मला मिळाले. तेव्हा मी म्हटलं हो या दुकानात खांब जातोय, त्या दुकानात खांब जातोय आणि रस्ता 15 मीटर आणि यांची मेट्रो 18 मीटर. मग एक बाजूच्या इमारतीन, समोरची जागा, दुकानात सगळं नाहीसं आम्ही सेक्शन काढून त्यावेळीच्या इंजिनियरना दाखवले. तर यावेळी मी बघितलं आता म्हणलं यांनी काय करणार आहेत, गोखले रोडवर नाही आहे, मग आता काय करणार आहेत. रिंग रेल्वे तर म्हणतायत. जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं भूमिगत करणार आहेत. म्हणजे तो वरती जो प्रश्न होता तो खाली पण आहे आणि वर पण आहे. खालचा प्रश्न फक्त खालचा नाही, हा वरचा पण प्रश्न आहे. व्यापारी लोक, तिथे राहणारे लोक. आता इमारती गोखले रोडच्या नवीन झाल्या आहेत आणि पत्र दिली येतात ना महापालिकेने लोकांना, काही बिल्डिंगना, की तुमच्या बिल्डिंगचे नकाशे, तुमच्या बिल्डिंगचे पाये, तुमच्या बिल्डिंगची स्ट्रेंथ, हे सगळं डिटेल आम्हाला द्या. आता हे सर्वे करण्यापूर्वी त्यांनी मेट्रोचं डिझाईन करून टाकलं. मग माहिती नको गोळा करायला. आधी माहिती आणि मग रचना, असं असतं ना आपलं. आधी आपल्या शरीराचं माप घेतो शिंपी, मग सांगतो कापड आणा आणि मग तो आपल्या मापाने कपडे शिवतो. तर आपण हे आधी कपड्याचं माप द्यायच्या शिवायच आपल्याला मेट्रो देत आहेत. मॅडम, सजेशन काय असेल आणि सोल्युशन काय असेल? सरकारला सजेशन काय असेल आणि सोल्युशन काय असेल? याच्यात सोल्युशन माझ्या मते आत्ता तरी मी देऊ शकत नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या शिक्षणाप्रमाणे, याचं शिक्षण आम्ही याची तज्ज्ञ नव्हे. पण अडचणी काय आहेत हे तुम्हाला पण समजू शकेल अभ्यास केल्यावर. मला तुमच्यापेक्षा काकणभर जास्त समजेल, याच्या पलीकडे काही नाही. परंतु ह्याचा विचार यांनी केला आहे का, महापालिकेतले इंजिनियर होते का त्यात, मला माहिती नाही. मला तर नाही कशाला विचारतील मला. मी एक आता म्हातारी बाई झाले ना, त्रास देणारी असं वाटेल त्यांना. कारण सॅटिसच्या वेळी मी जात होते, त्यावेळी मी लहान होते, 20 वर्षापूर्वी. कमिशनर माझं ऐकून घेत होते. आता मी जातही नाही, अभ्यास करून फक्त आता लोकांना सांगते.
लोकांनी पण विचार करायला पाहिजे. केवळ मी विचार करून भागणार नाही आहे. मग मला जगायचं किती आहे आता? तुम्हाला राहायचं आहे, तुमच्या मुलाबाळांना राहायचं आहे. सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि आपल्या लोकनेत्यांना हे समजावून त्यांनी बघितलं आहे का? म्हणजे माझ्याकडे तर एकही लोकनेता येत नाही, मी कुणाकडे जाणार? कोणीतरी आता मेयर बाई आहेत, माझी इच्छा आहे त्यांना दाखवावं. एक बाई म्हणून तर त्यांना समजायला पाहिजे, समजून घेतील. नकाशा समजत नसतील तर समजावून देता येतात. चित्र काढली आहेत, आकडेवारी आहे. पण हे बघायला जर कोणी आलंच नाही तर आपण काय करायचं? ही माझ्याकडे सोल्युशन नाही आहे. मला नाही वाटत आपल्याकडे कुणाकडे एकाकडे सोल्युशन आहे. मग देवाकडे, माझा देवावर विश्वास आहे का नाही हा प्रश्न नाही. देवाकडे सोल्युशन असेल का? निसर्गाकडे सोल्युशन असेल का? शिक्षा फक्त करू शकतो निसर्ग आपल्याला. डिझास्टर होऊ शकतं, लोकांचे हाल होऊ शकतात, त्याची किंमत तर कधीच येणार नाही हातनं. त्यामुळे मला असं वाटतं हे फार कठीण प्रोजेक्ट. आता शेवटची मागणी माझी अशी आहे, तुम्ही सगळे बघत असाल करोडपती. अमिताभ बच्चन काय करतो? सुरुवातीला सोपा प्रश्न देतो, 1000 रुपयाचा, मग 2000 रुपयाचा, मग 5000 रुपयाचा. मग काही जण 50,000 रुपयाचा प्रश्न नाही, मग ते गळतात. इथे तसंच केलं आहे. सगळ्यात सोपा जे स्टेशन आहे ना, सोपा मार्ग आहे, त्याचं टेंडर काढलं आणि ठाणे स्टेशन सगळ्यात अवघड आहे. त्याच्याबद्दल एक शब्द कोणी बोलत नाही आहे. म्हणजे सगळ्यात अवघड आहे ते आधी करायचं आणि मग असं म्हणतील की एवढा आम्ही 2-3 हजार कोटी रुपये खर्च केले, आता जर आमच्या विरुद्ध लोक आले तर तुम्ही पैसे वाया घालवताय. अरे आमचे पैसे तुम्ही आधी का वाया घालवले? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आधी आम्हाला ठाणे शहराच्या स्टेशनचे नकाशे दाखवा, त्याचे सगळ्या अडचणी दूर करा, त्याची माहिती द्या. चेंदणीतल्या कोळीवाड्यातल्या किती लोकांना काय बाधा होणार आहे, त्यांना किती त्रास होणार आहे ते सांगा. सिडकोच्या बसस्टॉपवरनं पण येता येणार नाही आहे स्टेशनला. इतके प्रश्न तुम्ही एका स्टेशन आहे, बाकीचं तर मी सोडूनच देते. मी फक्त चॅलेंज घेते की एका स्टेशनचा प्रश्न त्यांनी सोडून दाखवावा. मग मी 100% पाठिंबा द्यायला तयार आहे. एक ठाणे अंडरग्राऊंड स्टेशन आणि मेट्रोचा अंडरग्राऊंड मार्ग, हे 2 वर उपाय जर इंजिनियर्स आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितले, तुम्हाला सांगितले, तर आपण त्यांना पाठिंबा द्यावा. नाहीतर हा प्रकल्प कृपया थांबवा. आमचे 12,000 कोटी रुपये आणि आमचे मनस्ताप आणि आमचं शारीरिक त्रास हा कृपया वाढवू नका. आम्ही ठाणेकर शांतपणे जगू शकतो, जगायला पाहिजे. ठाणे स्टेशन सुधारा, बसेस वाढवा, पादचारी मार्ग वाढवा, सोपे मार्ग शोधा. आणि आहेत त्याच्यासाठी मी काय, माझ्यासारखे अनेक लोक मदत करतील. परदेशी लोक येऊन सांगतील मदत करतो आम्ही तुम्हाला, पण हे करू नका. आधी आम्हाला ह्या धोक्यांवरचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही माझ्याकडे उत्तर मागू नाही शकत. मी तज्ज्ञ नव्हे, मी फक्त लिमिटेडच अभ्यास करू शकते. मी हेमा रमणी आहे आणि मी एक ॲडव्होकेट आहे अँड आय एम अ रेझिडेंट ऑफ ठाणे. फक्त आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत मेट्रो 4ची लाईन कम्प्लिटली कमिशन होत नाही आहे तोपर्यंत हा TIRM बंद करायलाच पाहिजे. कारण याचा बेसलाईन स्टडी झालेलंच नाही आहे. अँड आता काय चाललंय की दे आर टेकिंग 1 पार्ट ऑफ ठाणे, म्हणजे तो नॉर्दर्न पार्ट घेतलाय आणि सदर्न पार्ट जो सगळ्यात खूप जास्त कठीण आहे अंडरग्राऊंड करायचं, ते त्यांनी करत नाहीये. सेकंडली बेसलाईन असं आहे की ती 30,000 ते 50,000 जर तुमची रायडरशिप असेल तर तुम्ही हा मेट्रो प्रोजेक्ट सुरू करू शकता. पण यांचा 2050लाच 28,000 आहे. 2050ला 28,000ची रायडरशिप आहे. मग कशासाठी आणि कोणासाठी? आणि जो मेट्रो 4 आहे त्याच्यासाठी तुम्ही हा प्लीज 12,200 crores जो तुमचं बजेट आहे ते तुम्ही ऑल्टरनेट, यानी की व्यवस्थित तुम्ही आम्हाला पेडेस्ट्रियन स्ट्रीट्स द्या आणि तुम्ही प्लीज आम्हाला बसेस द्या लास्ट माईल आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी. ही आमची मागणी आहे आणि हा काम तुम्ही प्लीज थांबवा आत्ताचं आता. थँक्यू. आणि झाडं तर अजिबात कापायचं नाहीये, कारण द फर्स्ट casualty that is happening is cutting of trees and we are completely opposing cutting of trees in this. Thank you so much.